लहानपणी आजोबांनी सांगितलेली गोष्ट. आफ्रिका खंडातील बऱ्याच देशात काळ्या जादूचा उपयोग वर्षानुवर्ष चांगल्या आणि वाईट गोष्टींसाठी केला जातो. या लोकांचा त्यांच्या काळ्या जादूवर फार विश्वास असतो. बऱ्याच वेळा ती अंधश्रद्धाच असते. पण काही लोकांना त्यांच्या पिढीजात चालत आलेल्या रूढी परंपरांचा चांगला अभ्यास असतो आणि हे लोक त्यांची अघोरी विद्या कशी वापरावी हे जाणून असतात. घाना या देशावर अगोदर ब्रिटिशांचे राज्य होते. त्यावेळी बऱ्याच ठिकाणी या देशातील लोक गोऱ्या अधिकाऱ्यांच्या शेतावर मजूर म्हणून काम करत असत. अशाच एका थॉमस हार्बिन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या शेतावर मांबो नावाचा एक स्थानिक युवक काम करत होता. मांबो कामात चांगला होता, पण त्याला एक वाईट सवय होती की तो दिवसेंदिवस कामावरून गैरहजर असायचा. थॉमसने बऱ्याच वेळा त्याबद्दल त्याला खडसावले होते आणि त्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली होती. प्रत्येक वेळी मांबो त्याला असे परत होणार नाही असे आश्वासन देऊन कामावरून न काढण्यासाठी विनवणी करायचा. पण एके दिवशी कंटाळून थॉमसने त्याला कामावरून काढून टाकले आणि पुन्हा त्या शेतावर न दिसण्याचा आदेश दिला. मांबोला याचा फार राग आला होता आणि त्याच्या भाषेत जोरजोरात शिव्या देत तो तिथून निघून गेला. काही दिवस गेले असतील. थॉमस संध्याकाळी शेताची पाहणी करण्यासाठी शेतात एकटाच फेरफटका मारत होता. सगळे शेतमजूर दिवसाचं काम संपवून घरी गेले होते. फिरत असताना एका शेतात अचानक एका ठिकाणी त्याला एक रानटी डुक्कर दिसले. त्या रानटी डुकरावर नजर पडताच थॉमस भीतीने दचकला. ते डुक्कर दिसायला फारच भयावह होते. नजर रोखून ते एकटक थॉमसकडे पाहत होते. तोंडातून बाहेर आलेले वक्राकार सुळ्यासारखे दात त्या जनावराला अधिकच भीतीदायक बनवत होते. पहिल्या क्षणी थॉमसला वाटले की तिथून पळून जावे, पण ते डुक्कर तिथे राहिले तर शेताची नासधूस होण्याची पण शक्यता होती आणि जर तो पळाला तर ते डुक्कर मागे लागण्याची पण भीती होती. थोडा वेळ तिथे स्तब्ध उभा राहून थॉमसने विचार केला की न घाबरता हातातल्या दांड्याने त्या जनावराला हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ते भीतीने पळून जाईल. थॉमसने दांड्यावरची पकड घट्ट केली आणि दोन्ही हातांनी पकडून दांडा वर करून आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी थॉमसच्या लक्षात आले की ते डुक्कर फक्त रोखून पाहत नव्हते, तर गुरगुरण्याचा आवाज पण करत होते. थॉमसचा तो पवित्रा बघून ते जास्तच गुरगुर करायला लागले होते. त्याला कळले की डुक्कर घाबरत नाही आहे, पण ते पण आक्रमणाच्या स्थितीत आहे. काही क्षणातच डुक्कर पायाने माती मागे उडवत थोडेसे पुढे आले. थॉमस भीतीने थोडा मागे सरकला. थॉमसला समजले की पळून जाण्यासाठी तोच क्षण होता, कारण पुढच्याच क्षणी ते डुक्कर त्याच्यावर धावून येणार होते. तो थोडासा वळला आणि शेतातल्या धान्याच्या कोठाराच्या दिशेने धूम ठोकली. तो धावत असताना त्याला आवाज येत होता की ते डुक्कर पण त्याच्या मागोमाग धावते आहे. त्याला वाटले की कोणत्याही क्षणी ते डुक्कर त्याच्यावर झडप घालेल, पण कसाबसा तो धान्याच्या कोठारापर्यंत पोचला. नशिबाने कोठाराच्या दाराला कुलूप लावले नव्हते.
थॉमसने पटकन दार उघडून आत गेला आणि दार बंद केले. भीतीने आणि धावण्याच्या कारणाने थॉमस फार घामाघूम झाला होता आणि धापा टाकत होता. त्याच्या लक्षात आले की त्या कोठाराच्या आत आल्यानंतर त्या डुकराचा काहीच आवाज येत नव्हता. कदाचित ते तिथून निघून गेले असेल. पण भीतीपोटी आणि दमलेल्या अवस्थेत असल्याने थॉमसने कोठारात काही मिनिटे विश्रांती केली आणि नंतर त्या कोठारातली एक मशाल पेटवून त्याने दार उघडण्याचे धाडस केले. एव्हाना काळोख झाला होता, पण बाहेर ते डुक्कर नव्हते. त्याने मशालीच्या उजेडात जेवढ्या दूरवर पाहता येईल तेवढे पाहिले. तिथे ते डुक्कर नव्हते. एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात दांडा घेऊन तो आपल्या गाडीपाशी आला आणि जास्त वेळ न घालवता घराचा रस्ता पकडला. थॉमस फार घाबरला होता. त्याने ठरवले की आता प्रत्येक वेळी शेतावर जाताना आपली शॉटगन बरोबर ठेवायची आणि एखाद्या नोकराला बरोबर घेऊन जायचं. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तो शॉटगन आणि एका कोडझो नावाच्या नोकराला बरोबर घेऊन शेताची पाहणी करायला गेला. त्या दिवशीसुद्धा त्याला ते डुक्कर दिसले. त्याने लगेच त्याची शॉटगन काढून एक गोळी त्या डुकरावर मारली. थॉमसचा निशाणा अचूक होता, तरी पण त्या डुकराला काही झाले नाही. थॉमसने पटकन गन लोड करून आणखीन एक गोळी झाडली, तरी पण डुकराला काहीच झाले नाही. बरोबर आलेला नोकर तर पुरता भांबावला होता. थॉमस भयभीत होऊन त्याच्याकडे पाहू लागला. थॉमसने नोकराला विचारले, कोडझो, तुला या डुकराला इथून घालवता येईल का? तर कोडझो म्हणाला, कोणते डुक्कर मास्टर? मला तर कोणीच दिसत नाही आहे. हे ऐकून थॉमस एकदम चक्रावलाच. तो पळून जाण्याचा प्रयत्न करायचा तर ते डुक्कर त्याच्या मागोमाग यायचे आणि थांबला की तसेच थांबून त्याला घाबरवायचा प्रयत्न करायचे. थॉमसने पुन्हा नोकराला विचारले, हे एवढे मोठे डुक्कर तुला दिसत नाही आहे? कोडझोने पुन्हा नकारार्थी मान हलवली. थॉमसने पाहिले की ते डुक्कर फक्त त्याच्याच मागे येत आहे आणि कोडझोला पाहत पण नाही आहे. थॉमसला वाटले, पळण्याचा प्रयत्न न करता तिथेच उभा राहिलो तर ते जनावर काही करू शकणार नाही आणि तो तिथेच उभा राहून त्या गुरगुरणाऱ्या डुकरासमोर उभा राहिला. थोडा वेळ डुकराचे गुरगुरणे चालू होते, पण थोड्याच वेळात त्या जनावराने थॉमसवर झडप घातली. थॉमस जमिनीवर पाठीवर पडला आणि डुक्कर त्याच्या छातीवर पुढचे 2 पाय ठेवून थोडा वेळ डोळ्यात डोळे घालून गुरगुरण्याचा आवाज करत होते. थॉमसच्या डोळ्यासमोर 10 ते 12 इंचावर त्या डुकराचं भयावह तोंड होतं. थॉमस भीतीने एकदम गार पडला होता. एव्हाना कोडझो त्याच्याकडे धावत आला आणि ते डुक्कर तिथून निघून गेले. कोडझो थॉमसला घेऊन गाडीजवळ आला. थॉमस अजूनही भीतीने थरथर कापत होता. कोडझो थॉमसला घेऊन त्याच्या घरी आला आणि थोडे पाणी प्यायला दिले. पाणी पिऊन थोडा वेळ झाल्यानंतर थॉमसला थोडा धीर आला आणि ते बोलू लागले. थॉमस म्हणाला, कोडझो, तुला ते डुक्कर कसे काय नाही दिसत होते आणि ते माझ्यावरच आक्रमण का करत होते? कोडझो म्हणाला, मास्टर, मला ते डुक्कर नाही दिसले, पण हा काय प्रकार आहे हे मला समजले आहे. कोणीतरी तुमच्यावर आमच्या समाजातील काळ्या जादूचा वापर करतो आहे. थॉमस म्हणाला, पण तू जवळ आल्यावर ते डुक्कर निघून का गेले? यावर कोडझो म्हणाला, आमच्या समाजामध्ये लहानपणी एक विधी करून आम्हाला अशा शक्तींपासून संरक्षण दिले जाते. कदाचित त्यामुळे मी जवळ आल्यावर ते तिथून निघून गेले. थॉमस म्हणाला, मला पण असे वाटते आहे
की त्या डुकराला मला हळूहळू घाबरवून मारायचे आहे. पण यावर उपाय काय? मी कितीही किंमत मोजायला तयार आहे. थॉमसला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. पण त्या विचित्र डुकराचा अनुभव आल्याने त्याच्याकडे काही पर्याय नव्हता. पुढे कोडझो म्हणाला, एका माणसाला मी ओळखतो जो ही विद्या जाणतो. तोच तुम्हाला यावर उपाय देऊ शकतो. थॉमस म्हणाला, आपण आता भेटू शकतो का त्याला? यावर कोडझो म्हणाला, चला मी तुम्हाला त्याच्या घरी घेऊन जातो. ते दोघे त्या माणसाच्या घरी जातात. काकू नावाचा तो वयोवृद्ध माणूस थॉमसचे सगळे म्हणणे ऐकून घेतो आणि सांगतो, ही नक्कीच वुडूतील एक काळी जादू आहे आणि कोणीतरी तुमचा जुना वैरी आहे त्याने ही केली आहे. काकू सांगतो की यावर तो उपाय देऊ शकतो, पण त्यासाठी बक्कळ पैशांची मागणी तो करतो. थॉमसला पैशांची काही कमी नसते. तो काकूला पैसे देतो आणि उपाय मागतो. काकू त्या दोघांना दुसऱ्या दिवशी सकाळी बोलावतात, कारण त्या रात्री त्याला एक विधी करून त्यावर तोडगा तयार करावा लागणार होता. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी थॉमस काकूकडे परत जातो. काकू एका बाटलीमधून एक काळ्या रंगाचे द्रव्य थॉमसकडे देतो आणि सांगतो की जेव्हा तो डुक्कर पुन्हा दिसेल तेव्हा हा बाटलीमधून यातील द्रव्य त्याच्यावर टाका. त्याच दिवशी संध्याकाळी परत थॉमस आणि कोडझो शेतावर परत जातात आणि पुन्हा थॉमसला ते डुक्कर दिसते. यावेळी मात्र थॉमस काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करतो. त्याला माहीत होते की थोडा वेळ त्या डुकराकडे पाहत राहिल्यास ते त्याच्यावर पुन्हा आक्रमण करेल. ते डुक्कर कधी आक्रमण करणार याचीच थॉमस वाट बघत होता. अपेक्षेप्रमाणे ते डुक्कर गुरगुर करत थॉमसवर आक्रमण करते, पण यावेळी थॉमस त्याच्या कमरेला अडकवलेली बाटली काढतो आणि त्यातील काळ्या रंगाचे द्रव्य त्या डुकराच्या तोंडावरच फेकतो. ते द्रव्य तोंडावर पडताच ते डुक्कर विचित्र किंचाळते आणि तडफडत जमिनीवर पडते आणि काही वेळातच काळा धूर होऊन हवेत नाहीसे होते. ते पाहून थॉमस थोडा घाबरतो, पण त्याला तो उपाय काम केल्याचे समाधान होते. दुसऱ्या दिवशी थॉमसला बातमी लागते की ज्या मॉम्बोला त्याने महिन्याभरापूर्वी कामावरून काढून टाकले होते त्याचा मृत्यू झालाय. मृत्यूचे कारण काही समजत नाही, पण असे कळते की त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या छातीवर जळाल्याचे मोठे घाव दिसत होते. जणू काही कोणीतरी त्याच्या चेहऱ्यावर आणि छातीवर गरम लावा फेकला होता. थॉमसला समजले की तो मांबोच होता, ज्याने ती त्याच्यावर डुक्कराची काळी जादू केली होती आणि मांबोच डुक्कर बनून त्याच्यावर आक्रमण करायचा.